जय हिंद पोरेसोन. मी गोष्टी उमेश पाटील तुम्हा या चॅनलમાં स्वागत करस. तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब करेल नाहीये तर जल्दी हे चॅनल सबस्क्राईब करा. देखा आते कालदिन जो आपण चॅप्टर लिहिला, कालदिन जे लेक्चर लिहिलं त्या नावावर हे दुसरं लेक्चर शे. ठीक आहे, समजायला लागले काय बोलतोय? आयरन. ठीक आहे, हरकत नाही. कधी आयरनी, कधी खानदेशी बोलूयात, कधी विदर्भाची बोलूयात, कधी पुण्याची बोलूयात, कधी तांबडा पांढरा रस्सा पण बोलूया ना, है की नाही? तर आज आपण पाहणार आहोत कालचं जे लेक्चर होतं कालच्या लेक्चर मध्ये आजचं लेक्चर आहे. आजचं लेक्चर काय आहे? काल आपण नैसर्गिक संख्या पाहिल्या, काल विषम संख्या पाहिल्या, काल समसंख्या पाहिल्या, है की नाही? आता त्याच्यावर आधारित हा पहिला प्रश्न आहे. जास्त वेळ न घालता आपण ही चॅनलला लेक्चरला सुरुवात करत आहोत. आता बघा याच्यामध्ये काय बघायला भेटतंय? 1 ते 100 मधील नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? 1 ते 100 मध्ये नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असं बघायला भेटतंय. आता बघा काय सांगितलेलं आहे, नैसर्गिक संख्या. आता त्याचा एक फॉर्म्युला आहे. तुम्हाला सर्वप्रथम ना एक फॉर्म्युला मी तुम्हाला क्लिअर करून देतो. पहिला फॉर्म्युला की जो सगळीकडे चालणार आहे, जो सगळीकडे चालणार आहे, एक फॉर्म्युला तुम्हाला मी क्लिअरिटी करून देतो. ठीक आहे, हा आता बघा थोडं फॉन्ट कमी करतो. हा, तर तो फॉर्म्युला आहे, 1 ते 100 मधील नैसर्गिक संख्यांची बेरीज. बेरीज म्हटलं मग नैसर्गिक संख्या येऊ, समसंख्या येऊ, कोणत्याही संख्या येऊ, बेरीज म्हटलं की सर्वप्रथम आपल्याला एक फॉर्म्युला लक्षात यायला पाहिजे. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. ठीक आहे, मी 2 फॉर्म्युले देणार आहे तुम्हाला, लक्षात ठेवा. शेवटची संख्या भागाकारामध्ये 2 आणि याला सर्व गुणाकारामध्ये एकूण संख्या. देखा पुढते सोन एकूण संख्या. हा एक फॉर्म्युला आहे. मग ह्या फॉर्म्युल्यानुसार पण सॉल्व्ह करू शकाल किंवा दुसरा एक फॉर्म्युला बघायला भेटल. दुसरा फॉर्म्युला काय सांगतोय? बेरीज बरोबर. आता हा जो दुसरा फॉर्म्युला सांगतोय मी तुम्हाला, तो सांगतोय जर बेरीज नैसर्गिक संख्यांची विचारलेली आहे आणि 1 पासून विचारलेली आहे तरच वापरायचा हा दुसरा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला सगळीकडे चालतो, युनिव्हर्सल फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला सगळीकडे चालतो. आता बघा बेरीज बरोबर. ठीक आहे, आता बघा एकूण संख्या किती आहेत त्या लिहायच्या. एकूण संख्या गुणाकारामध्ये एकूण प्लस 1 हा एक लिहायचा, भागाकारामध्ये 2. आणि यालाच जर वेगळ्या पद्धतीने लिहायचं असेल तर n अधिक 1 भागाकारामध्ये 2. हे 2 फॉर्म्युले तुम्हाला दिलेले आहेत. आता बघा पहिल्या फॉर्म्युल्याचा दुसऱ्या फॉर्म्युल्याशी काय संबंध आहे मी समजावून सांगतो. सर्वप्रथम पहिला फॉर्म्युला काय सांगतो रे बाप्पा? पहिला फॉर्म्युला सांगतोय पहिली संख्या घ्या. पहिली संख्या 1 आहे ना रे, घ्या. शेवटची संख्या 100 आहे ना रे, घ्या. भागाकारामध्ये 2 आहे ना रे, घ्या. गुणाकारामध्ये एकूण संख्या, आता 1 ते 100 मध्ये एकूण संख्या किती आहे? 100 आहे, घ्या. आता याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर काय बघायला भेटतंय? हे 100 ला 100 लिहून टाकतो इथं, 100 ला 100 लिहून टाकतो. गुणाकारामध्ये 100 अधिक 1 101 झाले, 101 झाले. आणि भागाकारामध्ये 2, भागाकारामध्ये 2. हे झालं तुमचं एक फॉर्म्युल्याच्या नुसार कॅल्क्युलेशन. आता आपल्याला बघायला भेटतंय दुसरा फॉर्म्युला मी जो सांगितला तो. दुसरा फॉर्म्युला काय सांगितला? एकूण संख्या 1 ते 100 मध्ये एकूण संख्या किती आहे? 100. गुणाकारामध्ये त्याच्या 100 मध्ये 1 प्लस करा, 101. भागाकारामध्ये किती? 2. हे उत्तर तुम्हाला बघायला भेटतंय. म्हणजे मी काय लिहिलं इथं बघा, हे जे कॅल्क्युलेशन आलेलं आहे तेच हे कॅल्क्युलेशन आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, नैसर्गिक संख्या असतील 1 पासून जर विचारला असेल ना, आय एम टॉकिंग अबाउट द नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या, तर हा फॉर्म्युला यूज करा 1 पासून जर असेल तर. आणि समसंख्या असेल, विषम संख्या असेल, कुठून पण विचारली असेल, 1 पासून विचारली असेल, 21 पासून विचारली असेल, तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. याला म्हणतात युनिव्हर्सल फॉर्म्युला. जसं आपलं मोबाईलचं युनिव्हर्सल चार्जर असतं तसं युनिव्हर्सल फॉर्म्युला हा. मग कॅल्क्युलेशन करा. काय कॅल्क्युलेशन आहे ते बघा. 2 1 2 50 100 म्हणजेच काय? 50 गुणाकारामध्ये 101. मग काय उत्तर आलं रे बापू? 0. 5 1 5 5 0 0 5 0 0 5050 उत्तर यायला पाहिजे. चला या पटकन लिहून. चलो आगे बढ़ते हैं. नेक्स्ट क्वेश्चन.
नेक्स्ट क्वेश्चन, 1 ते 50 मध्ये समसंख्यांची बेरीज, 1 ते 50 मध्ये समसंख्यांची बेरीज. आता बघा, पहिला नैसर्गिक संख्या, आता पाहतोय समसंख्या. समसंख्यांची बेरीज आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. मग समसंख्यामध्ये काय बघायला भेटतंय? 1 ते 50 मध्ये समसंख्या कोणत्या कोणत्या येतात रे? 1 ते 50 मध्ये समसंख्या येतात 2 अधिक 4 अधिक 6 अधिक डॅश 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 प्लस 50 प्लस 50. मग मी तुम्हाला सांगितलं ना, तो युनिव्हर्सल फॉर्म्युला इथं वापरू शकतात. युनिव्हर्सल फॉर्म्युला वापरू शकतात. मग युनिव्हर्सल फॉर्म्युला वापरत असताना समजून घ्या. आता युनिव्हर्सल फॉर्म्युला म्हणा किंवा बुस्टर फॉर्म्युला म्हणा, बेरजेचा बुस्टर फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला म्हणा? बुस्टर फॉर्म्युला. बेरजेचा बुस्टर फॉर्म्युला. आता दे का हा जो फॉर्म्युला शे ना, आठे आपल्याला वापरण्याचे. मग काय लिहायचे रे? बेरीज बरोबर काय लिखायचे? बेरीज बरोबर पहिली संख्या काय दिलेली बापू? 2 दिलेले. ठीक आहे, पहिली संख्या काय दिलेली? 2 दिलेले. आणि शेवटची संख्या कोणती दिलेली? 50 दिलेली. म्हणजेच काय? 2 अधिक 50. आणि या भागाकारामा काय लिखायचे आहे? परत 2 लिखायचे. आणि गुणाकारामा काय लिखायचे? एकूण संख्या. आता एकूण संख्या कोणत्या? सम. एकूण संख्या कोणत्या रे बापू? समसंख्या. 1 ते 50 मध्ये समसंख्या किती असतील बरं? 25. विषम संख्या किती असतील? 25. म्हणजेच इथं 50 नाही घ्यायचं बरं का. 1 ते 50 मध्ये समसंख्या किती रे बापू? 25. विषम संख्या किती रे बापू? 25. मग 50 घ्यायच्या का नाही घ्यायच्या? इथं समसंख्या एकूण घ्यायच्या. एकूण समसंख्या किती आहेत मग? एकूण संख्या 25 आहेत, म्हणजे 25 लिहून ठेवलंय. आता प्रश्न काय पडला? 50 अधिक 2 हे 52 भागाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 25. येड्यागत करायचं नाही. 2 कॅन्सल करशील असं चालत नाही. बुजगावण्यावानी करायचं नाही, येडपटवाणी करायचं नाही, डोक्यावर पडल्यावानी करायचं नाही. 2 कॅन्सल होत नाही. म्हणजे बे एक बे आणि बे 26 52 होतात. म्हणजे त्याचा अर्थ हा 25 इथं घेतो, गुणाकारामध्ये 26 घेतो. कशाची बेरीज करायची आहे? समसंख्यांची बेरीज करायची आहे. कशाची बेरीज करायची आहे? समसंख्यांची बेरीज करायची. समसंख्यांची बेरीज. ठीक आहे, मग करा कॅल्क्युलेशन. आता इथे शॉर्टकट वापरता येते. लगातार 2 क्रमवार संख्यांचा जर गुणाकार करायचा जर असेल तर काय करावं लागतंय? लगातार लहान संख्याचा वर्ग घ्या. 25 चा वर्ग अधिक 25 म्हणजे 625 अधिक 25 किती झाले रे? 650 झाले. किती झाले? 650 झाली बेरीज माझी. आता इथं समसंख्यांचा शॉर्टकट काय निघतो ते अजून सांगतो. 1 पासून जर विचारला असेल, समसंख्यांची बेरीज जर 1 पासून जर विचारली असेल तर शॉर्टकट काय सांगतोय? तर शॉर्टकट हा सांगतोय, बुस्टर शॉर्टकट काय सांगतोय तर समजून घ्या. बुस्टर शॉर्टकट हा सांगतोय की 1 ते 50 मध्ये, इथंच सांगतो चला, 1 ते 50 मध्ये किती समसंख्या आहेत? 25. 25 च्या पुढची संख्या 26. झाला कार्यक्रम आपला. हेच तर फायनल आलं होतं ना इथं. शॉर्टकट काय सांगणार? एकूण समसंख्या 25. 25 च्या पुढची संख्या 26. आहे की नाही? गुणाकार करा. झाला आन्सर. समसंख्याबद्दल असेल, 1 पासून असेल तरची गोष्ट आहे बरं का. तर हे अशा पद्धतीने उत्तर काढायचंय. पुढचं उदाहरण घेऊयात लगेच. आता सम झाले, आता विषम काढायचे. आता सम झाले, आता विषम काढायचे. मग सम आणि विषम याचं जर मला कॅल्क्युलेशन करायचं असेल 1 ते 50 मध्ये, आता विषम संख्या, परत विषम संख्यांची बेरीज. विषम संख्यांची बेरीज बरोबर काय? पहिली विषम संख्या 1, शेवटची विषम संख्या 49, भागाकारामध्ये 2 आणि गुणाकारामध्ये, आता शेवटची विषम संख्या म्हणजे 50 च्या अगोदरची विषम संख्या बरं का, 49 येते. मग भागाकारामध्ये गुणाकारामध्ये किती करायचं रे बापू? 1 ते 50 मध्ये विषम संख्या आत्ताच पाहिल्या 25 आहे, 25 लिहिला. मग आता 49 अधिक 1 50 झाले. 50 भागाकारामध्ये 2 झालं, गुणाकारामध्ये 25 झालं. म्हणजे बे 25 50 झाले. म्हणजेच काय झालं? 25 गुणाकारामध्ये 25 झालं. म्हणजेच 25 चा वर्ग झाला. म्हणजे 625 आले. 625 आले. समजा लागले? आता इथे शॉर्टकट काय? जर सम झालंय, आता विषम संख्यांचं विचारलंय, विषम संख्यांची जर बेरीज विचारली असेल 1 पासून, 1 पासून, तर शॉर्टकट काय सांगते? आता बुस्टर शॉर्टकट, तर बुस्टर शॉर्टकट ही सांगते की एकूण विषम संख्या शोधा आणि त्याचा वर्ग करा. मग बघा 1 ते 50 मध्ये, 1 ते 50 मध्ये एकूण विषम संख्या किती रे? विषम संख्या आल्या 25. 25 चा वर्ग 625. उत्तर झालं फायनल.
कॅल्क्युलेशन जास्त करायची गरज नाही. मी तिन्ही गोष्टीला शॉर्टकट सांगितल्या, नैसर्गिक संख्याला सांगितल्या, समला सांगितल्या, विषमला सांगितल्या. ठीक आहे, समजा लागलं काय भानगड आहे. ओके, आजचा शेवटचा प्रश्न. आता बघा, हे झाले सम, विषम, नैसर्गिक. पण समसंख्या आणि विषम संख्या मधला एक प्रश्न. 1 ते 100 मधील सर्व समसंख्यांची बेरीज आणि सर्व विषम संख्यांची बेरीज काय दिसतं बघा बरं त्याच्यावर. पटकन सांगा, 30 सेकंद देतो. चला, समजलं का रे. 1 ते 100 मधील सर्व समसंख्यांची बेरीज आणि सर्व विषम संख्यांची बेरीज यामधील बेरजेतील फरक किती असा त्यांनी विचारलेले. ठीक आहे, तर सांगा. बघा, 1 ते 100 मध्ये प्रश्न असा आहे, 1 ते 100 मध्ये जेवढ्या पण समसंख्या आहेत यांची बेरीज, जेवढ्या पण विषम संख्या आहेत यांची बेरीज, ह्या बेरजेतील काय काढायचं आहे राजा, फरक काढायचा आहे. बेरजेतील काय काढायचा आहे, फरक काढायचा. ठीक आहे, फरक काढायचा आहे. मग सांगा कशा पद्धतीने काढता येईल. तर सिंपल गोष्ट आहे. सिंपल गोष्ट अशी आहे, जास्त डोकं लावायचं नाही. तुम्ही बेरीज काढत बसताल, याची बेरीज काढत बसताल, बिलकुल जास्त डोकं लावायचं नाहीये. सिंपल गोष्ट आहे. 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये किती समसंख्या आहेत, 50. किती विषम संख्या आहेत, 50. मग 100% बेरजेतील जो फरक असेल ना राजा, तो पण 50च असणार, हे लक्षात ठेवा. तो पण 50च असणार आहे. प्रूव्ह करायचंय का, करतो लगेच. बघा मागच्या स्लाइड बघा. आता बघा, 650 हे उत्तर आले. कशाचं, समसंख्यांची बेरीज. आणि इकडं विषम संख्यांची बेरीज 625 आलेले. म्हणजे 650 वजा 625, डिफरन्स आला 25. मी आत्ताच बोललो ना, 1 ते 50 मध्ये 25 सम, 25 विषम. तर अशा रोजच्या रोज ट्रिक्स तुम्हाला जर पाहिजे असतील बुस्टर उमेश पाटील या चॅनलवर, तर तुम्हाला 100% हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचंय, लाईक करायचंय, तुमच्या कमेंट्स टाकायच्या आहेत की पुढचं लेक्चर कशावर घ्यायचं आहे, म्हणजे मलाही समजेल की तुमच्यापर्यंत काय द्यायचं आहे. कारण हा जो सेशन मी केलेला ना मॅथमॅटिक्सचा, हा तुमच्यासाठीच, म्हणजे जे विद्यार्थी जास्त करून मॅथमॅटिक्स मध्ये कच्चे आहेत त्यांच्यासाठी बेसिक कोर्स हा मी तुमच्यासाठी युट्यूबवर लॉन्च केलेला आहे. म्हणून तुम्हाला हे शेअर करायचं. ठीक है, चलो, जय हिंद, मिलेंगे नेक्स्ट लेक्चर में.